50,000 शेतकऱ्यांकडे 520 कोटींची थकबाकी. जिल्हा बँक कर्जमाफीसाठी शासनाला सुधारित माहिती. कर्जमाफी योजनेसाठी शासनाने दिलेल्या मुदतीतील थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेच्या वतीने शासनाला सादर करण्यात आली आहे. यात 50,060 शेतकऱ्यांकडे 52 कोटी 7 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात 408 कोटी 91 लाख रुपयांचे मुद्दल आणि 111.15 कोटींचे व्याज आहे. शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत मार्च 2026 अखेर मागील 3 वर्षाची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. मार्च 2026 पर्यंत मागील 3 पैकी कोणत्याही 2 वर्षात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या योजनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 बदल केले आहे. 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. प्रोत्साहन अनुदानासाठी 2026-27 या वर्षातील कर्जाची थकबाकी भरण्याची अट वगळण्यात आलेली आहे. दरम्यान शासनाने आधी कर्जमाफीसाठी जून 2026 पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागवली. नंतर ती मार्च 2026 पर्यंतची मागवण्यात आली. या तारखेपर्यंत जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी तब्बल 50,060 असून त्यांच्याकडे मुद्दल 408 कोटी 91 लाख रुपये, त्यावरील व्याज 111 कोटी 15 लाख अशी एकूण 520 कोटी 7 लाख रुपयांची थकबाकी आहे. नियमित कर्जफेड करणारे 1,77,000 शेतकरी आहेत. त्यापैकी अटी शर्तींच्या अधीन राहून प्रत्यक्षात किती थकबाकीदारांना कर्जमाफीचा आणि प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे आणि हे लाभ घेण्यासाठी यावेळी शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.